नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बिग एमपीएससी स्टडीमध्ये। तर मित्रांनो, काल संध्याकाळी विविध प्रकारच्या एमपीएससीने जाहिराती नोटिफिकेशन जाहीर केलेले आहेत। तर मित्रांनो, विविध प्रकारच्या जाहिराती निघालेल्या आहेत। तर त्याची तुम्हाला मित्रांनो चॅनलवरती क्लिक करून पहा। विविध प्रकारच्या आपण जाहिराती कव्हर केलेल्या आहेत आणि चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे इथून पुढचेही नोटिफिकेशन तुम्हाला ज्या मित्रांनो आहेत तर त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे आणि अशा मित्रांनो प्रकारच्या ज्या जाहिराती निघत असतात त्याची मित्रांनो तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत नसते आणि तुम्ही फॉर्म भरण्यापासून वंचित राहता। तर पहा काय म्हटलं आहे। आणि ह्या जाहिरातीमध्ये मित्रांनो तुम्हाला थेट मुलाखत आहे आणि तुमचं सिलेक्शन आहे। आणि मित्रांनो जास्त जर अर्ज आले तरच तुमची चाळणी परीक्षा होईल। तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मित्रांनो क्लास 1चं हे पद आहे। या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर उपलब्ध पदसंख्या 33 आहे। आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे मित्रांनो सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि जे विद्यार्थी यासाठी मित्रांनो पात्र आहेत ते मित्रांनो फॉर्म भरू शकतील। तर पहा इथे प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत। तर अनुसूचित जातीसाठी 6 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3, विमुक्त जाती अ साठी 1 आहे, भटक्या जमाती ब साठी 2 आहेत, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे। तर मित्रांनो इथे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 3 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 जागा आहेत, इतर मागासवर्गासाठी 12 जागा आहेत, एकूण आरक्षित पदे 30 आहेत आणि राखीव खुल्या प्रवर्ग मित्रांनो 3 जागा आहेत। तर अशा एकूण 33 जागा आहेत। तर मित्रांनो आपण वेगवेगळ्या जाहिराती कव्हर केलेल्या आहेत। काल संध्याकाळी विविध प्रकारचे नोटिफिकेशन मिळालेले आहेत, जाहीर झालेले आहेत। तर पहा अर्ज सादर करण्याचा जो दिनांक आहे, अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 23 डिसेंबर 2024 मित्रांनो पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि दिनांक 13 जानेवारी 2025 ही लास्ट डेट आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला माहिती सांगत आहे। तर इथे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी इथे दिलेल्या आहेत। इथे खेळाडू आरक्षणाबद्दल माहिती आहे, दिव्यांग आरक्षणाबद्दल माहिती आहे। जे विद्यार्थी खेळाडू दिव्यांग असतील, अनाथ असतील त्यांनी मित्रांनो सविस्तर इथे पहा, वाचून पहा। तर पहा वेतन श्रेणी मित्रांनो क्लास 1चं हे पद आहे आणि वेतन श्रेणी रुपये 67,700 ते रुपये 2,08,700 अधिक नियमानुसार अन्य भत्ते असतील। तर पात्रता भारतीय नागरिकत्व लागेल तुम्हाला। वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 1 एप्रिल 2025 असेल। तर किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांसाठी किमान वय वर्ष 19 आहे। तर कमाल वय जे आहे ते अराखीवसाठी 38 वर्ष असेल। मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यासाठी अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष आहे। तर प्रावीण्यप्राप्त खेळाडू यासाठी मित्रांनो अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 43 वर्ष, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांसाठी 43 वर्ष आहे। तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पपदे सेवा राजनिष्ठ अधिकारी यांसाठी वय वर्ष, सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष असेल। तर दिव्यांग उमेदवारांसाठी वय वर्ष 45 वर्ष असेल। तर पहा येथे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 10 वर्षापर्यंत उच्च वयोमर्यादा लागू नाही। तर शैक्षणिक अर्हता पहा, सर्वात महत्त्वाचं मित्रांनो। तर या शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही बसता का पहा। तर शैक्षणिक अर्हता पासेस MBBS डिग्री ऑफ अ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी और एनी अदर क्वालिफिकेशन स्पेसिफाइड इन द फर्स्ट शेड्यूल और सेकंड शेड्यूल टू द इंडियन मेडिकल काउंसिल ॲक्ट 1956। तर पासेस a postgraduate degree of a statutory university in preventive and social medicine or the qualification specified in the first or second schedule to the Indian Medical Council Act 1956 or any other qualification recognized as a equivalent thereto by the Medical Council of India। तर मित्रांनो ह्या शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही बसता का पहा। तर शासनपत्र मित्रांनो येथे ही माहिती दिलेली आहे। तर शासनपत्र अन्वये दिनांक 31 जानेवारी 2024 रोजीच्या शासनपत्राद्वारे कळविल्यानुसार श्री चित्रा थिरुनल युनिव्हर्सिटी तिरुवनंतपुरम केरळा या शैक्षणिक संस्थेची MPH ही शैक्षणिक अर्हता पदव्युत्तर पदवी MD PSM या शैक्षणिक अर्हतेशी समतुल्य नसल्याने ती ग्राह्य धरता येणार नाही। तर हाही महत्त्वाचा मित्रांनो पॉईंट नोट करून घ्या। तर पहा इथे अनुभव इथे दिलेला आहे। तर पासेस एक्सपिरियन्स ऑफ नॉट लेस दॅन 5 years रूरल सर्व्हिस आउट ऑफ विच नॉट लेस दॅन 3 years एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल हेल्थ प्रोग्राम
programs after acquiring qualification mentioned in clause 9.1 above. तर मित्रांनो हा तुम्हाला अनुभव येथे अनुभवाबद्दल येथे माहिती दिलेली आहे. तर पहा मित्रांनो येथे तुम्ही या अनुभवामध्ये बसत आहात का? तर मित्रांनो या शैक्षणिकमध्ये अर्हतेमध्ये बसत असाल का? तर हे मित्रांनो सर्व तुम्ही पाहून फॉर्म भरा. तर शैक्षणिक अर्हता गणन करण्याचा दिनांक येथे दिलेला आहे. तर अनुभवाच्या दाव्याबाबतही इथे माहिती दिलेली आहे. तर निवड प्रक्रिया पहा. तर मित्रांनो जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यालयातील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा मित्रांनो अर्ज जर जास्त जर आले तर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल आणि अर्ज कमी जर आले तर थेट तुमची मुलाखत घेण्यात येईल. तर चाळणी परीक्षेची घेण्याचे जर मित्रांनो निश्चित जर झाले तर अर्हता झाल्यास अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही. आणि मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याचे जर निश्चित जर झाले तर तुमचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे त्याचीही तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनल माहिती देईल. तर चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर मुलाखतीमध्ये किमान तुम्हाला 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारशीसाठी विचार केला जाईल. तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत, क्लास 1ची ही पोस्ट आहेत. तर नक्की जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल, तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला MPSCच्या प्रोफाईलमध्ये आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाईल तुम्हाला तयार करायची आहे. तुम्हाला डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो आणि तुम्हाला फॉर्म भरायचा आहे प्रोफाईल तयार करून. तर पहा येथे सर्वसाधारण येथे माहिती दिलेली आहे. ऑनलाईन फक्त अर्ज स्वीकारण्यात येतील. तर शुल्क तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये असेल. तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यासाठी 449 रुपये फीस असेल. तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर मित्रांनो अशा प्रकारचे ज्या जाहिराती निघत असतात शक्यतो तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नसते आणि फॉर्म भरण्यापासून तुम्ही वंचित राहत असता. तर मित्रांनो नक्की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्याचं हे क्वालिफिकेशन झालेलं आहे शैक्षणिक अर्हता मित्रांनो ज्याच्याकडे ही आहे ते नक्की विद्यार्थी फॉर्म भरतील. तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.